केंद्र सरकारच्या E20 इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर तीव्र निदर्शने व मोर्चा काढण्यात आला होता। पोलिसांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। या प्रकरणी पोलिसांनी कडक पावले उचलत आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली आहे। या आंदोलनात सहभागी असलेल्या शिवराज मोरे यांच्यासह 11 जणांची नावे निष्पन्न झाली असून सुमारे 50 ते 60 कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याच्यामध्ये जे युवक काँग्रेसने गडकरी वाडा घेराव हा आंदोलनाचा संबंधी आंदोलन करण्यात आलं होतं। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना कोणतीही परमिशन दिली नव्हती, तरी सुद्धा त्यांनी ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्यावरती आपण विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास आमचे PI करत आहेत। त्याच्यामध्ये जवळपास एकूण 18 आरोपींची नावं निष्पन्न आहेत, 18 पदाधिकाऱ्यांची नावं निष्पन्न आहेत, 50 ते 60 इतर जे कार्यकर्ते त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे। प्रदेश युवा काँग्रेसचे जे शिवराज मोरे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं, तसंच या विदर्भातले जे पदाधिकारी होते ते या ठिकाणी उपस्थित होते।